Love gives you strength. Strength to accept the things as they are. When you want to change the things, your love is contaminated. प्रेम हे थोडं पॉझिटिव्ह होतं. वी डोंट इव्हॅल्युएट अ पर्सन, वी डोंट जज अ पर्सन, अँड आवर ओपिनियन्स आर नॉट अगेन्स्ट हिज विशेष. आय लव्ह अँड आय मेक लव्ह, दोनमध्ये फरक आहे. आता कोणत्या लव्ह बद्दल आम्ही बोलतोय, वर्ब बद्दल की नाऊन बद्दल, हा प्रश्न आहे. वेन आय लव्ह देर इज नथिंग, आय लव्ह. बट वेन आय मेक लव्ह देर इज सम ऑब्जेक्ट ऑफ लव्ह. म्हणजे प्रेम कॅन कन्वर्ट काम, म्हणजे वर्क इन टू वर्शिप. मी काहीतरी म्हणालो बरं का, युअर लव्ह कॅन कन्वर्ट युअर वर्क इन टू वर्शिप. पीपल हू वर्शिप लव डुईंग वॉट दे डू टू द डीटी, गॉड और वॉट एव्हर. फॉर सम वर्क इज वर्शिप, फॉर सम दॅट भजन गाणं, घंटी वाजवणं, उदबत्ती लावणं, ती वर्शिप असू शकते. ट्रायंग्युलर थिअरी ऑफ लव मध्ये 3 कंपोनंट दिले आहेत प्रेमाचे. कोणते त्याचा असेल, स्टनबर्ग नावाचा एक व्यक्ती. लाइकिंग, पॅशन आणि कमिटमेंट. लव हॅज 3 कंपोनंट्स. माहिती होतं? नाही, आय एम जस्ट लिसनिंग व्हेरी केअरफुली. Liking is you like a person. Then there is some passion and there is a commitment. हे तिन्ही जर असतील तर ते कन्झ्युमेट लव आहे, नाहीतर ते नॉन कन्झ्युमेट लव आहे. आणि आता तुम्ही लक्षात घ्या, 3 कंपोनंट मी सांगितले, लाइकिंग, पॅशन आणि कमिटमेंट. आणि या तिघांचं 8 प्रकारचे लव तयार होतात तिघांमध्ये. म्हणजे कोणती 2 घ्या, म्हणजे absence of all is no love आणि presence of all is consummate love. Only commitment is empty love. Only passion is infatuation. आणि only liking is intimacy. काही लोक, आता कमिटमेंट म्हणजे काय, तर सोशल सँक्शन क्रिएट्स अ कमिटमेंट. लग्न झालंय, आता लग्न झालं म्हणून मी या बायकोसोबत संसार केला आणि 8 मुलं झाले, पण ते लाइकिंग पण नाही, पॅशन पण नाही, पण कमिटमेंट मात्र पूर्ण. दर महिन्याला किराणा भरतो, पोरांची परवरिश करतो, त्यांच्या पॅरेंट टीचर्स मीटिंगला जातो. असे एमटी लव असणारे लोक आधी खूप होते आधी. आणि आता एमटी लव वाल्याला कमिटमेंट नावाचा प्रकारच कमी होत चाललेला आहे. आधी कमिटमेंट हा लवचा इसेन्शियल अंग होता, तर आता इंटिमसी हा त्याचा इसेन्शियल अंग होत चाललेला आहे. म्हणजे ते ट्रायंगल मधला सेंटर असतो ना कधी कधी, ज्याच्यावर आपण फलक्रम तयार करू, ज्याच्यावर आपण बाकीचे 2 बॅलन्स करू. तर आधीच्या काळामध्ये कमिटमेंट हा त्याचा फलक्रम होता. आणि 2 ट्रायंगलला आपण बांधलं ना असं. आय होप यू अंडरस्टँड. म्हणजे त्या कुठेतरी एका खुंट्याला बांधतो, 2 लटकतील. आता आधी कमिटमेंटला आम्ही टांगायचो, आता मी इंटिमसीला असं टांगतो आणि त्याच्या भोवती 2 लटकतात. कोणाला कळलं रे? नक्की कळलं ना? व्हेरी गुड. त्याच्यामुळे बदललं नाही आहे, ते कंपोनंट तेच आहे, फक्त आम्ही कशाला खुंट्याला टांगणं ते महत्वाचं आहे. आणि आम्ही आधीच्या काळामध्ये कमिटमेंटला टांगायचं. सी, प्रेमामध्ये पॅशन असलीच पाहिजे. चांद तारे लेके आओगा, बंबई के पॉम्पलेट लाके दूंगा, हे आवश्यक आहे, ते पॅशन आहे. पॅशन स्ट्रेंथन्स द रिलेशनशिप, बट ओव्हर अ पिरियड पॅशन गेट्स डायल्युटेड अँड इट इज नॉर्मल अँड नॅचरल टू हॅपन. बट द लाइकिंग अँड द कमिटमेंट शुड नॉट लेसन. माझा मुद्दा कळतो का? अँड नाउअडेज यू आर सीइंग द रिलेशनशिप ड्रिव्हन बाय पॅशन. ॲट टाइम्स आर फलक्रमच पॅशन आहे. आणि पॅशन हॅज टू, येस, तोच निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम तोच आहे की पॅशन कमी होत जातं, कंपॅशन वाढेल, कदाचित डिस्पॅशन येईल, जे काय व्हायचं ते होईल. पण हे लाइकिंग आणि कमिटमेंट कमी नको व्हायला पाहिजे. त्याला कंपॅनिनेट लव म्हणतात, म्हणजे द लव ऑफ अ कंपॅनियन. समबडी हू इज अ कंपॅनियन, देर इज अ कमिटमेंट अँड देर इज अ लाइकिंग. The passion may not be there, and still this love would exist forever and exist appropriately. पण हे सुरुवातीला जे असतं ना, दाखवण्यासाठी ती पॅशन असते जास्त. पॅशन आपल्या सगळ्याच याच्यात पॅशन आहे. दाखवणं, दिसणं, सिद्ध करणं, पॅशन आहे. ती पॅशन आवश्यक आहे. मार्केटिंगचा भाग आहे. म्हणजे कल्पना करा की चांगलं पॅकिंग नसेल, म्हणजे आपण चांगला माल कसा निवडतो, जे चांगलं दिसतं ते ना, त्याचं मार्केटिंग, त्याचं लेबल, त्याचा ब्रँड. पटते का मी जे बोलते ते? म्हणजे इफ आय डोंट शो पॅशन टू माय वुड बी, then the person might think I am cold because he was not showing the passion.
तुला कळतंय का? ही माइट हॅव द लाइकिंग अँड ऑल्सो रेडी टू कमिट, बट द पॅशन्स absence ऑफ पॅशन might take away the opportunities, and marketing is grabbing the opportunity, and so passion becomes a driver to grab somebody whom you पॅशन मध्ये सोबत असणं आवश्यक आहे. हा पॅशन मध्ये आहे पण ह्याच्यात पॅशन मध्ये आहे, लाइकिंग आणि कमिटमेंट मध्ये नाहीये. माझा मुद्दा कळतो का? पण पॅशन मध्ये ती जवळीक, ती फिजिकल जवळीक फार आवश्यक असते. पॅशन नाही तर सस्टेन नाही करतायत, आणि जवळीक असून सुद्धा काही वेळाने पॅशन कमी होणार आहे. बघा तरी काहीतरी म्हणालो, जवळ असून सुद्धा काही वेळाने पॅशन कमी होणार आहे, आणि दूर असताना पॅशन डेव्हलप करणं कठीण जाणार आहे. लाइकिंग आणि कमिटमेंट राहू शकतं, अँड दॅट कंपॅनियनेट लव्ह कॅन लास्ट फॉर लॉंग अँड फॉर एव्हर. सो इट डझंट, तो मोहताज पण नाही आहे त्या पॅशनचा. पण आजकालचं जे जग आहे ते कन्झ्युमरिझमचं जग आहे, उपभोक्तावादाचं. उपभोग घेणं आणि उपभोग घेण्याच्या वृत्तीला उपभोक्ता म्हणतो. भोक्ता, उपभोक्ता, कन्झ्युमर आहे की नाही? हे कन्झ्युमरिझमचं एज आहे. ह्याच्यात प्रेमाचं पण ब्रँडिंग होतं. मग तुम्ही टायटनचं दिलं, डायमंड्स आर फॉर एव्हर, आणि असे ते लोक तुमच्या प्रेमाचं ते करतात बरं का, बरोबर छान. मग कोणी ते किटकॅट आणि कोणी काय स्वीट आणि कोणी काय काय नाही विकलं प्रेमाच्या ह्याच्यात. आता गुलाबाची फुलं पण विकतात. द कोर ऑफ लव्ह विल नॉट चेंज, बट द एक्सप्रेशन ऑफ लव्ह कॅन चेंज. अँड अनफॉर्च्युनेटली वी आर मोर कन्सर्न अबाउट द एक्सप्रेशन ऑफ लव्ह दॅन द लव्ह. कोणाला कळलं मी काय म्हणालो ते? जेव्हा आम्ही प्रेमाबद्दल बोलतो तर अधिकतर वेळेला आम्ही एक्सप्रेशन ऑफ लव्ह बद्दल बोलतो, लव्ह बद्दल नाही बोलत. कारण जे प्रगट होतं ते प्रदर्शन आहे. प्रेमाचं दर्शन व्हायला पाहिजे, प्रदर्शन नाही. कोणाला कळलं? दर्शन म्हणजे जेव्हा आम्ही मंदिरात जातो आणि देवासमोर उभे राहतो तेव्हा आम्ही डोळे बंद करतो, आणि ते जे होतं ते दर्शन, आणि त्या पालख्या काढून जे होतं ते प्रदर्शन. कोणाला कळलं? आणि आम्ही प्रेमाची पण पालखी काढायची म्हणतो. अधिकतर मुलं आपल्या वडिलांना घाबरायचे, नाहीच्या पदराखाली लपायचे. आजच्या काळामध्ये असंच म्हणता येईल असं वाटत नाही. कोणाला कळलं मी जे म्हणतोय ते? आजकालची मुलं आईला घाबरतात आणि वडिलांकडे प्रोटेक्शन मागतात. माझ्याशी सहमत असेल त्यांनी हात वर करा. मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, मी अधिकतर बोलतोय. आय एम जस्ट टॉकिंग चेंजिंग पॅराडाईम ऑफ द रोल स्टिरियोटाइप्स. आपण या पृथ्वीला ना भूमाता म्हणतो, माहिती का? भूमाता म्हणतात ना, गोमाता, भूमाता, माता म्हणतो तिला. कारण तुम्ही किती उंच उडी मारा ती तुम्हाला जवळ ओढतेच ओढते. त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, असेच काहीतरी शब्द येते. द ग्रॅव्हिटी होल्ड्स यू, ग्रॅव्हिटी होल्ड्स यू, इट डझंट लेट यू गो. हाऊएव्हर स्ट्रॉंग यू जम्प, लॉंग यू जम्प, unless you cross a critical, love binds you. मी काहीतरी म्हणतोय बरं का? म्हणजे ग्रॅव्हिटेशन इज अ लव्ह ऑफ मदर अर्थ टू यू असं म्हटलं तर कसं वाटेल? तसे एव्हरी रिलेशनशिप हॅज सम ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. एव्हरी रिलेशनशिप आय एम टॉकिंग. आणि मेल आणि फिमेल ॲट अ पर्टिक्युलर एज दे हॅव देअर ओन ड्रायव्हर्स. These drivers arise out of the law of nature. The nature is driven by the need and urge to procreate, and that procreation has to happen, and so there has to be the attraction. That is another law. It is not a law of attraction. It is not a gravitation. It is another law which nature has to preserve to sustain the species. हे मेल फिमेल अट्रॅक्शन जे आहे ते ग्रॅव्हिटेशनच्या पलीकडचं अट्रॅक्शन आहे. पण त्याच्या पलीकडे एक अट्रॅक्शन आहे विच इज नॉट फिजिकल अँड स्टील होल्ड्स यू. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र असले तर आम्ही त्याच्याच नियमाकडे बघतो. हा दुर्भाग्याचा किंवा तुमच्या समजाचा. पण देअर कॅन स्टील बी सम ग्रॅव्हिटेशनल पुल, नॉट कमिंग आउट ऑफ अर्ज टू प्रोक्रिएट, नॉट टू रिक्रिएट, बट जस्ट टू बी इन टच. Deepak Chopra is a spiritual wizard. He's a doctor. He says your genes are nothing but codified karmas. Karma is the energy, and gene take more material form, the smallest unit of your whatever carrier of information or whatever. This is not me. This is Deepak Chopra saying your genes are codified karmas. I would accept that contention of gene, and in that sense, your karmas define your non-one.